आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा जवाहर तर्फे सत्कार, जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा। जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेडच्या वतीने जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा भव्य सत्कार करण्यात आला। हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील जवाहर शेतकरी साखर कारखान्यामार्फत कारखाना कार्यस्थळावर माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांचा भव्य दिव्य सत्कार करण्यात आला। कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आवाडे यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या। या कार्यक्रमास माजी खासदार कल्लापन्ना आवाडे दादा, कर्नाटकचे राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वीरकुमार पाटील, इंदुमती आवाडे, उत्तम आवाडे, माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, मोसमी आवाडे, स्वप्नील आवाडे यांच्यासह विलासराव गाताडे, विलासराव खानविलकर, PM पाटील, मोहन भंडारे, शामराव कुलकर्णी, बाबासाहेब चौगले, कारखान्याचे सर्व संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, कारखान्याचे सभासद आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी हुपरीहून शाहनवाज मोमीन। या सरकारच्या काळात किती प्रचंड अशा पद्धतीचा उद्रेक लोकांच्या मनामध्ये याची जाणीव आता सगळ्यांना व्हायला लागली। प्रत्येक ठिकाणी मग स्मॉल स्केल लघु उद्योग असेल, मायक्रो छोटा एकदम उद्योग असेल, त्यांची अवस्था काय आहे? घरघर लागल्या सगळ्या उद्योगाला। जो स्वतः अभिमानानं उद्योग करणारा कारखानदार आज हवालदिल झालाय। माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे वस्त्रोद्योगातला यंत्रमाग धारक तर कोलमडून पडलाय, त्याला स्क्रॅपला त्याचा यंत्रमाग घालायची पाळी आली। सगळे उद्योग डिस्टर्ब झालेत आणि या अडचणीत आता पुढे जायला लागला। कोणीही सुखी नाही, ना झोपडपट्टीवाला सुखी आहे, ना रेशन ज्याला देत होतो तर झोपडपट्टीवाल्यांची मंजूर झालेली घरं कॅन्सल केली आणि तुम्ही टाउन प्लॅनिंगच्या नियमाप्रमाणे बांधकाम परवानगी घेऊन या, मग तुम्हाला पंतप्रधान आवास योजनेतनं घर मिळेल म्हणून सांगितलं। जर त्याला टाउन प्लॅनिंग प्रमाणे घर बांधायची जागा त्याच्याकडे असती तर तो झोपडपट्टीत कशाला राहिला असता? कुणाचं भिंत घालून, दोघांच्या इकडे तिकडे, दोघांच्या मध्ये एक भिंत घालून। आता हे सांगतात तुम्ही घर पाडा आणि 5-5 फूट साईड मार्जिन सोडा आणि परत परवानगी घ्या आणि मग तुम्ही अर्ज करा घरकुलाचा। काय अवस्था आहे, काय अवस्था आहे? धान्य गोरगरिबांना देत होतो आपण अन्न सुरक्षा योजनेतनं, सगळं धान्य बंद झालं। सगळं केशरी कार्डाचं बंद, पिवळ्या कार्डाचं बंद, कुणाला द्यायला लागलं। एवढंच नव्हे ती धान्य दुकानं सुद्धा बंद करायचं कारस्थान चालू झालं। एका बाजूला गोरगरिबांच्या साठी काँग्रेसनं केलेलं जे केलेलं आहे ते सगळं बंद पाडायच्या संबंधीचं काम, आणि दुसऱ्या बाजूला गोरगरिबांचं तर राहुलच बाजूला, पण असलेला सगळा उद्योग धंदा मोडून कसा काढायचा याच्या संबंधीचं काम चालू आहे। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता सहकारी साखर सगळ्याच कारखानदारीच्या समोर आणि साखर कारखान्याच्या समोर असलेला प्रश्न आहे। एका बाजूला शेतकरी अडचणीत, दुसऱ्या बाजूला कारखाने अडचणीत। ह्यांचा प्रयत्न शेतकरी आणि कारखाने यांच्यात वांद कसं लागेल आणि त्यांचं राजकारण कसं होईल अशा पद्धतीचा प्रयत्न त्यांचा आहे। पण आता शेतकरी सुद्धा शहाणा झालाय, कारखानदाराला सुद्धा माहिती झालंय की या दोघांनी मिळून आपल्याला आता या सरकारच्या मागे लागायचं, त्याशिवाय ह्यांना घालवल्याशिवाय धंद्याची परिस्थिती सुधारणार नाही, शेतकऱ्याची परिस्थिती सुधारणार नाही। हे सगळं आता मनाची खूणगाठ बांधून आपल्याला पुढे जायचं आहे। मी फार मोठं भाषण करणार नाही, पण या सरकारच्या काळात किती प्रचंड अशा पद्धतीचा उद्रेक लोकांच्या मनामध्ये याची जाणीव आता सगळ्यांना व्हायला लागली। प्रत्येक ठिकाणी मग स्मॉल स्केल लघु उद्योग असेल, मायक्रो छोटा एकदम उद्योग असेल, त्यांची अवस्था काय आहे? घरघर लागल्या सगळ्या उद्योगाला। जो स्वतः अभिमानानं उद्योग करणारा कारखानदार आज हवालदिल झालाय। माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे वस्त्रोद्योगातला यंत्रमाग धारक तर कोलमडून पडलाय, त्याला स्क्रॅपला त्याचा यंत्रमाग घालायची पाळी आली। सगळे उद्योग डिस्टर्ब झालेत आणि या अडचणीत आता पुढे जायला लागला। कोणीही सुखी नाही, ना झोपडपट्टीवाला सुखी आहे,
ना रेशन ज्याला देत होतो तर झोपडपट्टीवाल्यांची मंजूर झालेली घरं कॅन्सल केली आणि तुम्ही टाउन प्लॅनिंगच्या नियमाप्रमाणे बांधकाम परवानगी घेऊन या, मग तुम्हाला पंतप्रधान आवास योजनेतनं घर मिळेल म्हणून सांगितलं. जर त्याला टाउन प्लॅनिंग प्रमाणे घर बांधायची जागा त्याच्याकडे असती तर तो झोपडपट्टीत कशाला राहिला असता, कुणाचं भिंत घालून, दोघांच्या इकडं तिकडं, दोघांच्या मध्ये एक भिंत घालून. आता हे सांगतात तुम्ही घर पाडा आणि 5-5 फूट साईड मार्जिन सोडा आणि परत परवानगी घ्या आणि मग तुम्ही अर्ज करा घरकुलाचा. काय अवस्था आहे, काय अवस्था आहे. धान्य गोरगरिबांना देत होतो आपण अन्न सुरक्षा योजनेतनं, सगळं धान्य बंद झालं. सगळं केशरी कार्डाचं बंद, पिवळ्या कार्डाचं बंद, कुणाला द्यायला लागलं. एवढंच नव्हे ती धान्य दुकानं सुद्धा बंद करायचं कारस्थान चालू झालं. एका बाजूला गोरगरिबांच्या साठी काँग्रेसनं केलेलं जे केलेलं आहे ते सगळं बंद पाडायच्या संबंधीचं काम, आणि दुसऱ्या बाजूला गोरगरिबांचं तर राहुलच बाजूला, पण असलेला सगळा उद्योग धंदा मोडून कसा काढायचा याच्या संबंधीचं काम चालू आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता सहकारी साखर सगळ्याच कारखानदारीच्या समोर आणि साखर कारखान्यांच्या समोर असलेला प्रश्न आहे. एका बाजूला शेतकरी अडचणीत, दुसऱ्या बाजूला कारखाने अडचणीत. ह्यांचा प्रयत्न शेतकरी आणि कारखाने यांच्यात वांद कसं लागेल आणि त्यांचं राजकारण कसं होईल अशा पद्धतीचा प्रयत्न त्यांचा आहे. पण आता शेतकरी सुद्धा शहाणा झालाय, कारखानदाराला सुद्धा माहिती झालंय की या दोघांनी मिळून आपल्याला आता या सरकारच्या मागे लागायचं आहे. त्याशिवाय ह्यांना घालवल्याशिवाय धंद्याची परिस्थिती सुधारणार नाही, शेतकऱ्याची परिस्थिती सुधारणार नाही. हे सगळं आता मनाची खून गाठ बांधून आपल्याला पुढे जायचं आहे. मी फार मोठं भाषण करणार नाही, पण